होशेय अध्याय 13। एफ्राईम बोलत असे तेव्हा लोकांचा थरकाप होई। तो इस्रायलांचा सरदार झाला, पण पुढे बाल मूर्तींच्या मुळे दोषी होऊन तो लोपला। ते आताही अधिकाधिक पाप करीत आहेत। ते आपल्या जवळच्या रुपयाच्या आपणासाठी ओतीव मूर्ती करीत आहेत। ते आपल्या कल्पनेप्रमाणे मूर्ती करीत आहेत। त्या सर्व कारागिरांच्या कृती आहेत। ते अशा मूर्तींबरोबर बोलतात। यज्ञ करणारी मनुष्ये वासरांचे चुंबन घेतात। ह्यास्तव ते सकाळच्या अभ्रासारखे, लवकर उडून जाणाऱ्या दहिवरासारखे होतील। खळ्यातून वावटळीने उडणाऱ्या भुसाप्रमाणे, धुराड्यातून निघणाऱ्या धुराप्रमाणे ते होतील। मिसर देशापासून मी परमेश्वर तुझा देव आहे। मज परता अन्य देव तुला ठाऊक नाही। मज वाचून कोणी त्राता नाही। मी रानात रखरखीत प्रदेशात तुला खाऊ घातले। जसा त्यास चारा मिळाला तसे ते चरून तृप्त झाले। ते तृप्त झाले तेव्हा त्यांचे हृदय उन्मत्त झाले आणि ते मला विसरले। यास्तव मी त्यास सिंहासारखा झालो आहे। मी चित्त्यासारखा वाटेवर दबा धरून बसेन। जिची पिले हरण केली आहेत, अशा अस्वलीसारखा मी त्याजवर हल्ला करीन। मी त्यांचे ऊर फाडून टाकीन। मी त्यास तेथे सिंहासारखे खाऊन टाकीन। वनपशु त्यास फाडून त्यांचे तुकडे तुकडे करीतील। हे इस्रायला, जो मी तुझा सहाय्य करता, त्या मजवर तू उलटलास। त्यामुळे तुझा नाश झाला। तुझ्या सर्व नगरातून तुझा बचाव करणारा तुझा राजा कोठे गेला? ज्या तुझ्या शास्त्यांच्या बाबतीत तू म्हणावेस की मला राजा व अधिपती असावे, ते कोठे गेले? मी तुझवर कोपून तुला राजा दिला व तुझवर रागावून तो काढून नेला। एफ्राईमाच्या अधर्माचे गाठोडे बांधून ठेविले आहे। त्याचे पाप जमवून ठेविले आहे। प्रसूत होणाऱ्या स्त्रीच्या वेदना त्याला लागतील। तो अक्कलशून्य मुलगा आहे, कारण तो गर्भाशयाच्या द्वारानजीक योग्य वेळी येत नाही। अधोलोकाच्या तावडीतून मी त्याला उद्धरीन काय? मृत्यूपासून त्यांना मुक्त करीन काय? अरे मृत्यू, तुझ्या महामाऱ्या कोठे आहेत? अरे अधोलोका, तुझकडून होणारा विनाश कोठे आहे? माझ्या दृष्टीपासून कळवळा लपला आहे। तो जरी आपल्या भाऊबंदात फलद्रूप आहे, तरी पूर्वेचा वारा, रानातून परमेश्वराचा वारा येईल आणि त्याची विहीर आटेल। त्याचा झरा सुकून जाईल। तो त्याच्या निधीतील सर्व मनोरम वस्तू हरण करील। शोमरोनास प्रायश्चित्त मिळेल, कारण तो आपल्या देवापासून फितुरी झाला आहे। ते तरवारीने पडतील। त्यांची अर्भके आपटून मारितील। त्यांच्या गर्भवती स्त्रियास चिरून टाकतील।